नमस्कार. वर्षास किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण मस्त तोंडाची चव वाढवणारा आणि कमी साहित्यात झटपट होणारा टोमॅटो पुलाव बनवणार आहोत. बऱ्याच वेळा रात्रीच्या जेवणामध्ये भाजी चपाती, भाजी भाकरी किंवा मग डाळ भात खावंसं वाटत नाही. काहीतरी वेगळं आणि झटपट होणारं खावंसं वाटतं. तर आज आपण मस्त टोमॅटो पुलाव बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 कप तांदूळ घेतलेले, स्वच्छ धुवून घेतलेले आहे. नंतर 1 कप पाणी टाकून पुढची तयारी होईपर्यंत मी हे भिजत ठेवते. तोपर्यंत इथे मी काही साहित्य कट करून घेतलेलं आहे. तर इथे मी छोट्या आकाराचे 2 कांदे उभे लांब पातळ चिरून घेतलेले, अद्रक लसूण आणि कोथिंबीरची इथे मी पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि 2 ते 3 इथे मी टोमॅटो असे मोठ्या आकारात कट करून घेतलेले आहे. आपण टोमॅटो पुलाव बनवतोय त्यासाठी इथे मी टोमॅटो जास्तच वापरलेले आहे. बस एवढंच इथे आपल्याला साहित्य लागणार आहे आणि काही खडे मसाले आपल्याला लागणार आहेत. त्यानंतर जे टोमॅटो आपण कट करून घेतलेले आहे त्याची आपण इथे प्युरी बनवून घेऊया. तर इथे मी असं मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारची याची प्युरी बनवून घेतलेली आहे. त्यानंतर आपण इथे काही खडे मसाले घालणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 4 लवंग घेतलेले आहेत, 4 मिरे इथे मी घेतलेले आहे. त्यानंतर एक चक्रफूल इथे घेतलेलं, एक दालचिनीचा तुकडा घेतलेला, 2 ते 3 तेजपत्ताची पानं, एक वेलची आणि थोडंसं जिरे इथे आपण घेतलेले आहेत. आता आपण पुलाव बनवूया. तर त्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवलेली. तुम्ही या जागी कुकरसुद्धा घेऊ शकता. तर आज आपण कढईमध्येच पुलाव बनवणार आहोत. कढई छान गरम झाल्यानंतर 2 ते 3 पडी मी यामध्ये तेल घालते. आता इथे तेल असं मस्त गरम झाल्यानंतर जे खडे मसाले आपण घेतलेले आहे ते संपूर्ण खडे मसाले आपण सुरुवातीला यामध्ये घालूया आणि खडे मसाले आपल्याला 2 ते 3 सेकंद छान असे परतून घेऊया. खडे मसाले परतून झाल्यानंतर जो कांदा आपण कट करून घेतलेला होता तो आपण यामध्ये घालूया आणि कांदासुद्धा आपल्याला हलकासा इथे परतून घ्यायचा आहे. इथे आपण अगदी कमी साहित्य, तुम्ही बघितलं असेल अजिबात जास्त काहीच साहित्य नाही, फक्त टोमॅटो, कांदा आणि काही खडे मसाले वापरून आपण मस्त इथे आपण झटपट टोमॅटो पुलाव बनवणार आहोत. कांदा परतून झाल्यानंतर जी पेस्ट आपण बनवून घेतलेली आहे अद्रक लसूण आणि कोथिंबीरची ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आणि त्याचा कच्चापणा निघून जाईल तोपर्यंत इथे आपल्याला ती पेस्टसुद्धा कांद्याबरोबर परतून घ्यायची आहे. आता इथे छान असं पेस्ट आणि कांदा छान परतून झालेला आहे. आता यामध्ये जी प्युरी आपण बनवून घेतलेली आहे टोमॅटोची ती आपण यामध्ये घालूया आणि ही प्युरीसुद्धा आपल्याला 1 ते 2 मिनिट मस्त असे शिजू द्यायची आहे. तेल सुटेपर्यंत मी हे 2 मिनिट शिजवून घेतलेलं. आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालूया. तर त्यासाठी मी इथे थोडीशी म्हणजे अर्धा चम्मच इथे आपल्याला हळद घालायची आहे. 2 चम्मच इथे मी मिरची पावडर घालते आहे. मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता. त्यानंतर 1 चम्मच इथे मी धना पावडर घातलेली आहे आणि 1 चम्मच इथे आपल्याला बिर्याणी मसाला घालायचा आहे. बिर्याणी मसाला आवर्जून घाला म्हणजे आपल्या पुलावाला खूप छान असे चव येते. आता हे संपूर्ण मसाले घातल्यानंतर हे मी परत छान असं मिक्स करून घेतलेलं. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि मीठ घातल्यानंतर परत मी हे मस्त असं मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आता मसाला आपला छान शिजावा, तळाला लागू नये म्हणून यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आणि थोडंसं पाणी घालून परत हा मसाला आपल्याला झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट शिजू द्यायचा आहे. मसाला छान शिजला तर आपल्या पुलावाला सुद्धा खूप छान अशी चव येते. 2 ते 3 मिनिट झालेले आहे तर तुम्ही बघू शकता मसालासुद्धा छान शिजलेला आहे, मस्त त्याला कडेने तेल सुटलेलं आहे. आता आपण जे तांदूळ भिजत घातलेले होते त्यातील मी संपूर्ण पाणी काढून घेतलेलं. आता हे तांदूळ आपल्याला या मसाल्यामध्ये घालायचे आहे. तर इथे मी घेतलेला संपूर्ण तांदूळ मसाल्यामध्ये घालते. इथे आपण तांदूळ भिजत घातला होता, असं भिजत घातल्याने पुलाव हा आपला मस्त असा मोकळा सुटसुटीत होतो. आता हे संपूर्ण तांदूळ मी मसाल्यामध्ये टाकून घेते आणि मस्त असं आपल्याला मसाल्यामध्ये हा मिक्स करून घ्यायचा आहे. असं मसाल्यामध्ये तांदूळ मिक्स करून घेतल्याने भाताचं जे शीत आहे ते मस्त असे मोकळे होतात. त्यानंतर इथे आपण 1 कप तांदूळ घेतला होता म्हणून या ठिकाणी मी 2 कप पाणी हे कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे. असं कढईमध्ये पुलाव बनवत असताना पाणी इथे आपल्याला गरमच वापरायचं आहे, त्यामुळे पुलावला खूप छान अशी चव येते. त्यानंतर इथे मी 1 चम्मच साजूक तूप घेतलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं. 1 चम्मच साजूक तूप घातल्यानंतर परत मी हे मस्त असं एकजीव करून घातलेलं संपूर्ण तूप मी असं मिक्स करून घेते. आता हा पुलाव आपल्याला शिजून घ्यायचा आहे. तर गॅस इथे मी कमी केलेला आहे आणि कमी गॅसवर झाकण ठेवून हा पुलाव आपल्याला 8 ते 10 मिनिट शिजून घ्यायचा आहे. 8 ते 10 मिनिटानंतर व्यवस्थित इथे आपला पुलाव शिजतो. ते 8 मिनिट झालेले आहे. तर बघूया इथे बऱ्यापैकी आपला पुलाव शिजलेला आहे, मस्त असा मोकळा झालेला आहे, सुटसुटीत झालेला आहे. इथे थोडासा मला भात कच्चा वाटतोय म्हणून आपण 2 मिनिट परत हा वाफेवरती वाफवून घेऊया. तर इथे मी थोडासा कोथिंबीर घेतलेला आहे, तो स्वच्छ धुवून इथे मी बारीक कट करून यावर घालते आणि कोथिंबीर घातल्यानंतर परत मी झाकण ठेवून 2 मिनिट इथे मी वाफवून घेते. 1-2 मिनिट झालेले आहे. तर बघू शकता परफेक्ट इथे आपला भात शिजलेला आहे, मस्त असा दाणेदार मोकळा झालेला आहे, मऊसूत झालेला आहे.
तर अगदी 10 मिनिटात इथे आपला टोमॅटो पुलाव तयार झालेला आहे. बऱ्याच वेळा रात्रीच्या जेवणामध्ये भाजी पोळी किंवा मग भाजी भाकरी, डाळ भात वगैरे खायचा कंटाळा येतो आणि आता तर हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये रात्रीच्या जेवणामध्ये भाजी भाकरी करण्याचा तर कंटाळाच येतो. तर असा झटपट अगदी 10 मिनिटात कमी साहित्यामध्ये होणारा टोमॅटो पुलाव एकदा नक्की करून बघा. खूप छान असा चवीला लागतो. वेगळ्या पद्धतीचा आहे. नेहमी खिचडी करून खाण्यापेक्षा असा टोमॅटो पुलाव एकदा नक्की करून बघा. तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि साईडला असलेलं बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल.